स्वागत आहे तुमचं मीरा सूर्यवंशी व्लॉग या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग, सुप्रभात। तर फ्रेंड्स, आज वार आहे शनिवार आणि सकाळचे 6 वाजले आहेत आणि इथे मी ब्रश आंघोळ करून रेडी आहे। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझे डेली रुटीन शेअर करणार आहे। माझे काही कामाचे रुटीन आहे ते मी कॅमेऱ्यात कैद केले नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता। तर उद्यापासून मी माझे डेली रुटीन शेअर करेल। तर इथे रात्रीचे थोडे काही भांडे होते ते मी अगोदर इथे साफ करून घेतले आणि एका बाजूला गॅसवर चहा ठेवला। चहा ठेवून झाला आणि एका बाजूला माझा किचन खूप छोटा असल्यामुळे मी भांडे पण लगेच जागेवर लावले। भांड्याची जाळी जागेवर ठेवली आणि किचनवर थोडे पाणी होते ते साफ करून घेतले। चहा घेण्यासाठी मी कप घेतले आहेत आणि कपामध्ये चहा ओतला। मी इथे 2च कप घेतले आहेत, कारण माझी मुलं चहा पीत नाहीत। मी आणि माझे मिस्टर चहा पिऊन झाला की मी फ्रीजमध्ये बघितलं काही भाजी आहे का, तर तोंडली होती। अगोदर मी तोंडली धुवून साफ करून ठेवली होती आणि कट करून घेतले आणि भाजीची तयारी केली। कढईत तेल टाकले, अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि तोंडली टाकून हळद मीठ टाकून वाफेवर शिजवण्यासाठी झाकून ठेवले। तर एका बाजूला मी चपात्याची तयारी करत आहे आणि तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता भाजीला झाकून ठेवला आहे आणि चपाती बनवायला चालू केले आहे, कारण माझा मुलगा वीर, त्याला आम्ही बाबू बोलतो, आणि माझी मुलगी श्रेया आणि माझे मिस्टर या सर्वांचा कामाला जाण्याचा, शाळेत जाण्याचा आणि ट्युशनला जाण्याचा टायमिंग एकच आहे। 7:30ला येते, मिस्टरांना कामाला पण सकाळी 6:30लाच जावे लागते आणि मुलीचे ट्युशन पण 7:30लाच असते। त्यामुळे मला सर्वांची तयारी सोबतच करावी लागते। तर मी चपाती बनवण्यासाठी घेतली आहे आणि इथे आपली चपाती पण बनवून झाली आहे, कारण मी इथे व्हिडिओ कट केला आहे। व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मध्ये मध्ये मी भाजी पण शिजली की नाही ते चेक करत होती। आणि मला चहा खूप आवडतो, मी परत एकदा चहा बनवला आहे आणि पिला आहे। तर मी परत इथे भाजी शिजली की नाही ते बघितलं। मी इथे डाळ भात पण बनवला आहे, पण व्हिडिओ कट केला आहे। तर मी डाळीमध्ये आता कोथिंबीर टाकत आहे। तर इथे भाजी पूर्णपणे शिजली आहे। तर त्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट, मिरची पावडर, धना पावडर, थोडी हळदी, मीठ आणि थोडे आमचूर पावडर, गरम मसाला मिक्स करून हे मी वरून टाकले आणि झाकून ठेवले। फ्रेंड्स, इथे माझं जेवण वगैरे बनवून झालं आहे। मी जे काही जेवण बनवताना जे वापरण्यात भांडी आली होती ते मी इथे साफ करून घेते। साफ करून घेऊन झाली की मुलांना मी टिफिन वगैरे भरून दिला, नाश्ता दिला। वीर, आता माझा मुलगा बाबू, हा स्वतः शूज घालून पप्पाबरोबर स्कूलला चालला आहे। मला पण थोडी थंडी वाजत होती, वाटलं की सकाळचं थोडं कोवळं ऊन घ्यावं, म्हणून मी पण कॅमेरा घेऊन त्यांच्या पाठीमागे गेले। त्यांना माहितीच नव्हतं, मी रेकॉर्डिंग काढत गेले। आणि फ्रेंड्स, ते टीची बस अजून आलेली नाही। सूर्य बघा किती सुंदर उगवला आहे। थोड्याच वेळात बाबूची बस आली आणि बाबू स्कूलमध्ये बसमध्ये बसून गेला आणि मी घरी येऊन बाकीची काम करायला सुरुवात केली। तेवढ्याच श्रेयाच्या मैत्रिणी, म्हणजे माझ्या मुलीच्या मैत्रिणी घरी आल्या,
कारण माझी काल गाडीची टायरची हवा कमी झाली होती, त्यामुळे श्रेयाला घ्यायला तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. तर मी तिच्या मैत्रिणींना बेडरूममध्ये बसायला सांगितलं आणि माझं काम चालू ठेवलं. तर इथे मी झाडू मारून घेतला आहे. आज मला समजलंच नाही की कॅमेरा कसा ठेवू. मी उद्यापासून व्यवस्थित ठेवेल, जेणेकरून सर्व बाजूने काम करताना दिसेल. मी बेडरूम साफ केलं नाही कारण मुली बसलेल्या आहेत. मुली गेल्याच्या नंतर मी ते काम करणार आहे. तर मी इकडचं साफ करून घेते. तर इथे बघा आपला झाडू मारून झालेला आहे. आज श्रेयाचं ट्युशन थोडं उशिरा होतं, त्यामुळे श्रेया आणि श्रेयाच्या फ्रेंड्स थोडा टाइमपास करत होत्या. नाहीतर तिला पण 7:30लाच जावं लागतं. आज थोडं उशिरा जावं लागणार आहे. ते झाडू मारून झालं आहे आणि मी लादी पुसायला पण घेतला आहे. फ्रेंड्स, व्लॉग्स पहिला आहे. काही चुकलं वगैरे तर मोठ्या मनाने माफ करा. बोलताना वगैरे काही चुकलं तर ते पण माफ करा. फ्रेंड्स, इथे आपली लादी पुसून पण झालेली आहे आणि मी मोप जागेवर ठेवून दिला आहे. तर फ्रेंड्स, हा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये आणि शॉर्ट्समध्ये. बाय.